पेरियार आणि महाराष्ट्राचा काय संबंध आला? तुला काय दिसलं त्याच्यात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हं. आणि पेरियार यांची चांगली दोस्ती होती. बरं. दोघांचाही एकमेकांवर प्रभाव होता. आंबेडकर काय चळवळी राबवत आहेत हे पेरियार ट्रॅक करत होते किंवा पेरियार त्या ठिकाणी काय चळवळी राबवत आहे. अगदी आपल्याकडे जी आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, हो. सेम तेच काम त्यांनी संविधानासोबत मनुस्मृती जाळणं वगैरे किंवा मनुस्मृतीवर टीका करणं वगैरे, ह्या गोष्टी तिकडं पण झालेल्या आहेत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कॉमन सापडतील तुम्हाला बरं. आंबेडकर आणि पेरियार यांच्यामध्ये. पण त्याच पेरियार. पेरियारांनी आंबेडकरांवरती टीका पण केलेली आहे. बरोबर. अगदी त्यांनी असं म्हटलेलं, ज्यावेळी संविधान आलं त्यांनी ते वाचलं, त्यावेळी म्हटलेलं की आंबेडकरांनी ह्यांच्या ब्राह्मणांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन संविधान लिहिलेलं आहे. त्यांना त्याच्यात धर्मस्वातंत्र्य दिलेलं त्यांना पटलं नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की संविधानाच्या आधारे धर्मसंस्था कशी नष्ट होईल ह्याच्यावर काम केलं पाहिजे. अगदी टोकाची भूमिका त्यांनी ह्याच्या बाबतीत घेतली, संविधानाच्या बाबतीत घेतली किंवा आंबेडकरांविरोधात घेतली. रजनीकांत सारख्या मोठ्या अभिनेत्यांनी, ज्याला देव मानलं जातं, त्यांनी पेरियार यांना विरोध केला म्हणून त्यांचं पॉलिटिकल करिअरच सगळं संपलं. मगाशी तू बोललास की 2 वर्ष तू रिसर्च केलंस या विषयावरती. मग हे पुस्तक लिहायला कालावधी किती लागला आपल्याला? रिसर्च विथ रायटिंग दोन्ही चालू होतं. मला ज्या बरं. गोष्टी म्हणजे अशा क्लिअर व्हायच्या त्या हं. मी पेपरवर लिहून काढायचो. बरं. त्याचा चॅप्टर होईल की त्या कुठल्या चॅप्टरमध्ये एखादा भाग होईल ते मला हं. माहिती नसायचं. पण हं. त्या विषयाचं जे काही टायटल असेल मग तो हं. तो नक्की कुठं फिट बसेल हं. हा नंतरचा विषय असायचा माझा. बरं. पण त्या विषयाला हात घातला की तो काय बाबा त्याच्या मागची नक्की पेरियार यांची भूमिका काय होती, हं. हे पूर्णत्वाला नेऊन मग नंतर ते जे काय स्ट्रक्चर आहे पुस्तकाचं ते नंतरचा भाग माझ्यासाठी होता. बरं. तुझं म्हणणं की घरच्यांनी तुझी ती आघाडी सांभाळली. हं. नोकरीला तू 8 तास देत होतास आणि उरलेल्या ज्या वेळात आहे ते तू हे करत होतास. पण मी असे लेखक बघितलेले आहेत जे 2:30 वाजता उठतात आणि काम चालू करतात. हं. मी असे लेखक बघितलेत जे दुपारी 12 वाजता काम चालू करतात. ते ज्यावेळेस कम्फर्टेबल असतील त्यावेळेस काम करतात, पण ते फुल टाइम लेखक आहेत. तुझ्यासारखा माणूस जो नोकरी करतोय त्यांनी काय एक फिक्स टाइम टेबल करून ठेवलेला की 6 ते 8 मी रोज लिहिणार म्हणजे लिहिणार? बाकीच्यांचं कसं होतं मला अंदाज नाही, पण हं. ज्यावेळी मी ठरवून बसतो ना त्यावेळी काहीच होत नाही. कधीही सुचू शकतं. म्हणजे कधी म्हणजे आता बोलता बोलता जर मला एखादं वाटलं की बाबा हे महत्वाचं आहे, मी लगेच डायरी काढून पेन काढून बाबा ते नोट करून बाबा ह्याच्यावर आपला नंतर विचार करू. हं. हे असंही होतं म्हणजे न ठरवता सुद्धा बरंच काय होतं आणि बरं. ठरवून काहीच होत नाही. बरं. असं माझ्या बाबतीत बऱ्याचदा झालेलं आहे. हं. हं. आणि अगदी माझी बायको पण ओरडते मला त्यासाठी. मी अर्धा-अर्धा, पाऊण-पाऊण तास मी टॉयलेटमध्ये असतो. हं. आणि त्यावेळी मी लिहीत असतो. फॅन्टास्टिक. हां. मी ऐकले लोकं रील्स बघतात. हां. तर कुठलीही वेळ असू शकते ज्यावेळी बरं. महत्वाचा एकांत आहे. म्हणजे माझ्यासाठी तर ते म्हणजे तुम्ही आसपास किती गप्पा मारा, काय करा. हं. हं. तुम्ही माझ्याशी बोलायला आला तरच मी डिस्टर्ब होतो. अदरवाईज हं. कितीही गोंगाट असू दे म्हणजे मे बी माझे तसे फिल्टर आहेत किंवा काय माहीत नाही मला, पण कुणीतरी काहीतरी बोलून जातं आणि नंतर तो म्हणतो मी तुला सांगितलं होतं. आणि मी म्हणतो मला नाही आठवत आहे. असंही होतं म्हणजे बऱ्याचदा. आता हे खरं पॉझिटिव्ह पॉइंट म्हणायचं काही निगेटिव्ह माहीत नाही मला, पण हे झालेलं आहे माझ्या बाबतीत बऱ्याचदा. पुस्तक लिहून झालं. ओके. एडिटर कोण आहे या पुस्तकाचा? एडिटर अनिल माने म्हणून आहेत. बरं. त्यांनी पण खूप मदत केली. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की ज्याच्यामध्ये संदर्भ लिहायचा राहिला होता आणि ते थोडं सेन्सिटिव्ह होतं. त्या गोष्टीचा संदर्भ देणं गरजेचं होतं वगैरे. तर त्या बाबतीत मला आठवण करून देणं की हे तुमचं राहिलेलं आहे वगैरे. त्या बाबतीत त्यांनी म्हणजे अगदी एडिशनला त्यांनी खूप वेळ घेतला. म्हणजे अगदी बरं. 3 ते 4 महिने मला वाटतं पुस्तक त्यांच्याकडे होतं. बरं. ते वाचत होते. त्याच्यावर बरेचसे म्हणजे आमच्या बरेचसे सजेशन्स देत होते. ते इम्प्लिमेंट होत होतं. खूप छान काम केलं. अनिल माने तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे आज पुस्तक खूप चांगल्या लोकांपर्यंत पोहोचलंय. मला हे विचारायचंय की पेरियार यांचे जर 5 गुण
मला आत्मसात करायचे असतील ओके. किंवा आणखीन कोणालाही इन हं. जनरल आत्मसात करायचे असतील तर ते काय 5 गुण असतील? पहिला गुण म्हणजे निर्भीड असलं पाहिजे. जे तुमच्या आतमध्ये आहे, ते तुम्ही कुठल्याही फिल्टरशिवाय ते तुम्हाला मांडता आलं पाहिजे, प्रभावीपणे मांडता आलं पाहिजे. हं. हा एक चांगला गुण जो त्यांच्यात लहानपणापासून होता. दुसरा गुण मला सापडला त्यांच्यामध्ये म्हणजे एक उद्योजकाचा मुलगा, स्वतः एक उद्योजक, त्यांनी त्यांची जे काही जो काही बिझनेस होता तो एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला होता त्यांनी. एकतर ते सामाजिक कार्यामध्ये पण ॲक्टिव्ह होते आणि हं. बिझनेस पण करत होते. हं. पण त्यांनी एक सीमा आखून घेतली होती. म्हणजे कशी, त्यांचा जो काही वार्षिक प्रॉफिट जो काय त्यांचा व्हायचा, हं. ते ते 49 भागांमध्ये डिव्हाईड करायचे. बरं. हं. 16 प्लस 1 16 × 48 अधिक 1. हं. तो जो 1 आहे ना 49वा हिस्सा, हं. तेवढाच फक्त मी सोशल ह्याच्यामध्ये म्हणजे दानधर्म जे काही असेल किंवा बाकीच्या ह्याच्यासाठी मी वापरेन. बाकीचा जो हे जे 3 हिस्से केलेले आहेत 16 हं. ते एक माझं प्रॉफिट, एक माझ्या एम्प्लॉयींमध्ये ते डिस्ट्रिब्यूट करायचे हं. आणि एक आहे ते फ्युचर एक्सपान्शनसाठी ते सेव्ह ठेवायचे. बरं. अशा प्रकारे म्हणजे एक शिस्त त्यांनी आखून घेतली होती ह्या गोष्टीसाठी. हं. म्हणजे ते वाहिलेले नव्हते. हं. आजकाल हेच होतं म्हणजे थोडंसं शरद तांदळे सर पण बोलतात, की हं. थोडासा म्हणजे पैसा आला की असं वाटतं, मी पण पांढरा शर्ट घालावा, मी पण हां. पॉलिटिक्स करावं. हं. तर त्या प्रकारचं त्यांचं ते नव्हतं. म्हणजे एक आणि असंही काही नाही की म्हणजे एकदम बाबा हे असंच. ज्यावेळी 1905 ला प्लेगची साथ आली होती युरोपमध्ये. त्यावेळी अगदी तो हिशोब सगळा बाजूला ठेवून त्यांनी आपले जे लक्षात काही आलं. हं. जे काही त्यांच्याकडे सेव्हिंग वगैरे होती ते हं. त्यांनी सोशल कामासाठी ओतली ओके. बऱ्यापैकी. ओके. तर हा एक दुसरा गुण सांगता येईल, की बाबा व्यावहारिक असलं पाहिजे माणसाने. हं. तिसरं सांगायचं म्हटलं तर आक्रमकता ही एक मोठी गोष्ट आहे म्हणजे मला त्यांच्यातली जाणवलेली. हं. नुसतं हमारी मांगे पुरी करो म्हणणारे लोकं तुम्ही बघितले असतील. हो. एकच नारा असतो, हमारी मांगे पुरी करो. हो. त्यांचा त्याच्या पुढचा एक स्टेप असायची. हमारी बरं. मांगे पुरी करो वरना. हां. हं. म्हणजे हं. माझं हे काम करा, नाहीतर मी असं-असं करेन. हं. हं. ही ज्यावेळी भीती समोरच्याला राहते, त्यावेळी ते काम आणि त्यांनी करून दाखवलेलं आहे. माझी ही मागणी पूर्ण करा, नाहीतर मी तिरंगा जाळेन. हं. हं. आता त्याच्या आधी त्यांनी संविधान जाळलं होतं. हं. त्यामुळे तो इतिहास माहिती होता, की हं. बाबा हा माणूस जे बोलतो ते करतोय. हं. हं. त्यांना ती मागणी मान्य करावी लागली. त्या प्रकारे म्हणजे थोडक्यात काय तर जर तुम्हाला बदल घडवायचा आहे, तर तुमच्यामध्ये आक्रमकता पाहिजे. हं. ती गोष्ट त्यांच्यातून शिकण्यासारखी आहे. माझ्या मते 3 झाले. हो. ओके. चौथा असं एक सांगता येईल, की अगदी कशाशीही भिडण्याची मानसिक तयारी असली पाहिजे, जर तुम्हाला तुमचा उद्देश साध्य करायचा आहे तर. हं. आता ह्याचं उदाहरण मला एक आठवतंय म्हणजे जे मला सांगणं महत्त्वाचं वाटतं इथं. 1949 सालची गोष्ट आहे म्हणजे ज्यावेळी त्यांचं वय ऑलमोस्ट त्यांनी 70 पार केली होती आणि त्यांना आजार सुरू झाला होता. पोटात दुखणं वगैरे, हे हर्नियाचा त्रास. हं. त्यांना असं वाटत होतं, की मी आता जास्त काळ काही जगणार नाही आणि हं. खूप अमाप संपत्ती त्यांच्याकडे होती. हं. आता ह्या संपत्तीचं करायचं काय? त्यांना वारस नव्हता. त्यांची पहिली बरोबर. मुलगी लहान असतानाच वारली होती. हं. पहिली पत्नी 1931 च्या आसपास काहीतरी वारली हो. होती. त्यांचा वारस म्हणून असं कोणी त्यांना नव्हतं. तर हं. त्यांना मनी अम्माई जी त्यांची दुसरी हं. पत्नी आपण म्हणतो, ती त्यांची सचिव म्हणून त्यावेळी काम करत होती. हं. आणि ती एकदम म्हणजे व्यावहारिक, हं. ज्ञानी, हं. तमिळ भाषेवर कमांड असणारी, हं. चांगली वक्ता होती ती, लेखिका होती. त्यांचा प्रकाशन व्यवसाय किंवा त्यांचं जे काही कलेक्शन आहे, भाषण असतील किंवा त्यांचे जे काही विचार असतील, त्याचं सगळं ते कंपायलेशन व्यवस्थितपणे करणं. ह्या सगळ्या कामांमध्ये ती ॲक्टिव्ह होती. हं. आणि त्यांना असं वाटायचं, की हिनं माझा वारसा सांभाळावा. म्हणजे जी काही माझी संपत्ती असेल ती मी हिच्याकडे सोपवेन आणि तिनं सोशल वर्कसाठी त्याचा ते हे करेल. आणि ते त्याच्या आधी 5-6 वर्ष पब्लिकमध्ये असे बोलायचे, की ही माझी वारसदार. हं. आता वारसदार म्हटलं, की बऱ्याच जण असं वाटतं. आता तुम्ही जर एखाद्याला वारसदार बोलताय, हं. तर तुमचा वारसा चालवणारा कोण असतो? मुलगा असते, मुलगी असते वगैरे. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्याला दत्तक घेतलं, अशा प्रकारची बरं. असा एक मेसेज जातो. हं. तर आणि त्यांना त्याच्यात पण आपत्ती नव्हती, हं. की ही माझी म्हणजे मुलगी म्हणून जर पुढे वारसा चालवत असेल हं. आणि त्याच्यातूनच ती त्यांची मुलगी ठरवली गेली आणि त्यांना ती आपत्ती पण नव्हती लोकांकडून, ही ह्यांची मुलगी आहे, मांडलेली मुलगी आहे, दत्तक मुलगी आहे वगैरे, वगैरे. पण ज्यावेळी कृती करायची वेळ आली, हं. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, की
आपल्या जो काही जुना हिंदू कायदा जो आहे त्याच्यामध्ये पित्याची संपत्ती मुलीला मुलाला होती, मुलीला पित्याची संपत्तीमध्ये अधिकारच नव्हता. बरोबर. म्हणजे जरी मी म्हटलं की बाबा ही माझी दत्तक मुलगी किंवा ही अगदी सख्खी मुलगी म्हणून जरी मी प्रेझेंट करायचं ठरवलं तिला, तरी सुद्धा तिला संपत्तीचा अधिकारच नाही. माझ्या माघारी ती संपत्ती सरकार कायदेशीररित्या हिला मिळतच नाही. मग त्यांनी जरा कायदे साळायला सुरुवात केली. ते जे त्यांचे श्री राजगोपालचारी राजाजी आपण पहिले भारतरत्न, ते पण वकील होते. त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली कायदेशीररित्या कशा प्रकारे हिला संपत्ती देता येऊ शकते. त्यांनी सहज असा बोलून टाकला. त्यांना असं वाटलं नव्हतं की हे त्या मार्गी जातील. ते म्हटले की जर तुम्हाला हिलाच तुमचा वारसदार जर बनवायचं झालं तर तुम्हाला हिच्याशी लग्न करावं लागेल. कारण पतीच्या निधनानंतर पत्नीला संपत्ती मिळवण्याचा अधिकार आहे, पण वडिलांची संपत्ती मुलीला मिळवण्याचा अधिकार नाहीये अजून. ही कधीची गोष्ट 1949ची, म्हणजे तो अधिकार आला 1956 ला, की मुलीला वडिलांच्या संपत्तीतला अधिकार. त्यांनी फारसा वेळ नाही घालवला बरं का ह्या गोष्टीला, कारण त्यांना असं वाटत होतं की आता हे मी संपणार आहे, माझ्या नंतर हे असंच सगळं विस्कटून जाईल सगळं. त्यांनी लग्न केलं तिच्याशी त्या वयात. त्यांचं वय होतं 70 आणि जी त्यांची मांडलेली म्हणजे मणिअम्माई तिचं होतं 30च्या आसपास, म्हणजे जवळजवळ 40 वर्षाचं अंतर त्याच्या. बरोबर. आणि योगायोगाची गोष्ट अशी, हे लग्न झाल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने म्हणजे मणिअम्माई यांनी त्यांना इतक्या छानपणे सांभाळलं. 1949 ते 1973 वयाच्या 94व्या वर्षी त्यांची डेथ झाली. म्हणजे बरोबर. त्या म्हणजे ज्या आजारपणामुळे मी जाईन असं त्यांना वाटत होतं. अगदी तुम्ही फोटो पण पाहिले असतील, युरिन बॅग घालून ते फिरायचे. त्या पद्धतीने, म्हणजे त्या प्रकारची त्यांची ही असताना त्यांची पथ्य पाळणं म्हणा किंवा त्यांच्या वेळच्या वेळेला अगदी मणिअम्माईनी एक असं सुचवलं होतं की तुमचा जास्तीत जास्त वेळ लोकांना भेटण्यात जातोय, तर आपण चार्ज करूया त्यांना, ज्याच्यामुळे एकतर कमी होईल आणि आपल्या पार्टीची काय द्रविड कळघम जी पार्टी आहे त्या पार्टीच्या फंडमध्ये ग्रोथ पण होईल. अशा प्रकारे म्हणजे इतकी ह्या लेवलवर जाऊन ती त्यांची काळजी घेत होती. ठीक आहे, लक्षात आलं. एका वर्षभरापूर्वी पुस्तक आले? 1 वर्ष झालं. 1 वर्ष, 7 आवृत्त्या. ही माझ्यासाठी पण आश्चर्याची गोष्ट आहे खरं. हे नाही होत दीपक असं. बरोबर आहे. एक आवृत्ती आपण समजा 1000ची असं पकडून चाललो, तर 6000 आवृत्त्या नक्कीच खपलेल्या आहेत. मला त्याच्यापेक्षा एक पुस्तक, आता तुम्ही घेतलं, तुम्ही मगाशी बोललात तुम्ही कोणाला तरी वाचायला दिलं वगैरे, त्याही कोणाला तरी वाचायला देतील. एक पुस्तक कमीत कमी 4-5 लोकांमध्ये सर्क्युलेट होतं. ठीक आहे. मला हा आनंद आहे की एवढ्या लोकांकडून ते वाचलं गेलंय. फक्त तो आकडा नाही तर मल्टिप्लाय बाय 4 ती लोक ते वाचतायत आणि अजूनपर्यंत पुस्तक वाचून मला धमकी आलेली नाहीये किंवा तू हे का केलंस असं. हे पुस्तक वाचल्यानंतर विचार बदलतायत किंवा लोकांना म्हणजे काहीतरी त्याच्यातून मेसेज जातोय, लोक त्या विचाराशी ऍग्री करतायत. तो एक आनंद आहे मला त्याचा. दीपक, पेरियार जेव्हा तू अभ्यास करत होतास आणि लिहित पण होतास, पेरियार आणि महाराष्ट्राचा काय संबंध आला? तुला काय दिसलं त्याच्यात? खूप मोठा संबंध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांची चांगली दोस्ती होती. दोघांचाही एकमेकांवर प्रभाव होता. आंबेडकर काय चळवळी राबवतात हे पेरियार ट्रॅक करत होते किंवा पेरियार त्या ठिकाणी काय चळवळी राबवतात. अगदी आपल्याकडे जी आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, सेम तेच काम त्यांनी संविधानासोबत मनुस्मृती जाळणं वगैरे किंवा मनुस्मृतीवर टीका करणं वगैरे ह्या गोष्टी तिकडे पण झालेल्या आहेत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कॉमन सापडतील तुम्हाला आंबेडकर आणि पेरियार यांच्यामध्ये. त्यांच्या एकूण 4 मीट झालेल्या आहेत. 4दा भेट म्हणजे ज्याची नोंद आहे. इतर वेळी त्यांच्यात पत्रव्यवहार होत होता वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच आहेत. अण्णादुराईंनी त्यांची काय म्हणूया आपण हिंदी तमिळ कम्युनिकेशन मध्ये त्यांना मदत केली होती वगैरे. तर खूप मोठा संबंध आहे तसं बघितलं तर. हे अगदी त्यांच्यामध्ये ज्यावेळी जिना, मोहम्मद अली जिना, पेरियार आणि आंबेडकर हे एकत्रित बसले होते आणि पार्टिशनचा विषय चालला होता. जिनांनी जी मागणी ठेवली होती की आम्हाला मुस्लिम राष्ट्र वेगळं वगैरे वगैरे, त्याच वेळी पेरियार यांनी आम्हाला द्रविड राष्ट्र वेगळं असे ज्यावेळी आंबेडकरांशी
हे केलं. त्याचं कारण काय त्यांनी सांगितलं तर आमच्यावर ब्राह्मणवाद लादला जातोय किंवा हा ब्राह्मणवादग्रस्त देशाचा भाग आम्हाला नाही व्हायचा आहे. बर अशा प्रकारची ज्यावेळी त्यांनी मत मांडलं त्यावेळी आंबेडकर म्हटले हा विचार तुम्ही फक्त तुमच्या प्रदेशापुरता करू नका, हा पूर्ण देशाला का नाही लागू करत आहे तुम्ही. बर म्हणजे हा लढा फक्त द्रविड ब्राह्मणवादाला विरोध हा फक्त द्रविड प्रदेशाचा प्रॉब्लेम नाहीये, तो पूर्ण देशाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे केल्यानंतर मे बी त्यांचे विचार बदलले असतील आणि त्यांनी त्याची आक्रमकता वगैरे थोडीशी रिड्यूस झाली असेल वगैरे वगैरे. बघा तुम्ही जिनांनी नारा दिला होता, लढ केलेंगे पाकिस्तान, मार केलेंगे पाकिस्तान वगैरे. असा कुठला नारा पेरियार यांनी दिला होता ऐकण्यात आहे का? नाहीये. म्हणजे थोडक्यात आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्याही विचारांवर परिणाम होता आणि हे खूप मोठं कनेक्शन आहे महाराष्ट्र आणि पण त्याच पेरियारांनी आंबेडकरांवरती टीका पण केलेली आहे. बरोबर. अगदी त्यांनी असं म्हटलेलं ज्यावेळी संविधान आलं त्यांनी ते वाचलं त्यावेळी म्हटलेलं की आंबेडकरांनी ह्यांच्या ब्राह्मणांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन संविधान लिहिलेलं आहे. त्यांना त्याच्यात धर्म स्वातंत्र्य दिलेलं त्यांना पटलं नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की संविधानाच्या आधारे धर्मसंस्था कशी नष्ट होईल ह्याच्यावर काम केलं पाहिजे. अगदी टोकाची भूमिका त्यांनी ह्याच्या बाबतीत घेतली, संविधानाच्या बाबतीत घेतली किंवा आंबेडकरांविरोधात घेतली. आणि त्याची संविधानातली पहिली जी अमेंडमेंट जी झाली 1951ला ती पेरियार यांच्या दबावातून झाली आहे. म्हणजे आंबेडकर सुद्धा फ्लेक्झिबल होते. पेरियार यांचे विचार काय आहेत त्या अनुषंगाने त्यांनी बदल केले संविधानामध्ये. आणि मे बी मी तर म्हणेन आंबेडकरांनी संविधान लिहिलं, पेरियार यांनी ते कसं असावं किंवा ते जास्त युजफुल कसं होईल ह्याच्यावर पेरियार यांनी काम केलेलं आहे. पण हे आम्हाला माहितीच नाहीये. हीच तर खासियत आहे पेरियार यांची. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. अगदी ही सिलेबसला सुद्धा आली पाहिजे. ज्यावेळी दक्षिणेमध्ये संविधान विरोधी आंदोलने चालू होती, नेहरूंनी ते आंदोलन शमवण्याची कामगिरी जी आहे ती सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर सोपवली होती. बरोबर. ते साऊथला गेले, आंदोलकांना भेटले आणि फक्त एक मेसेज घेऊन रिटर्न आले नेहरूंकडे की तुम्हाला संविधानामध्ये बदल हा करावाच लागेल. आणि त्याच्यातून पहिलं संविधान संशोधन झालं 51ला झालं आणि ते पहिली अमेंडमेंट संविधानामध्ये झाली. आज जर आपण तामिळनाडू बद्दल बोलायचा विचार केला तर आज थलपती विजय तिथे आलेले आहेत. पण मला आठवतंय रजनीकांत सारखा एक मोठा माणूस, मोठा नट, जिथे त्याला देव मानलं जातं, बरोबर, त्यांनी पण एक पॉलिटिकल पार्टी उभी केलेली आणि आज ती कुठेच दिसत नाहीये आपल्याला. ओके, मला आठवतंय स्टेजवरनं रजनीकांतनी पेरियार यांना विरोध केलेला. बरोबर आहे. कुठेतरी असं आहे का की रजनीकांत सारख्या मोठ्या अभिनेत्यांनी, ज्याला देव मानलं जातं, त्यांनी पेरियार यांना विरोध केला म्हणून त्यांचं पॉलिटिकल करिअरच सगळं संपलं? करेक्ट आहे, हे 100% खरं आहे. बोलण्याच्या गोष्टी काही वेगळ्या आहेत. त्यांनी आरोग्याचं कारण देऊन राजकारणातून एक्झिट घेतली. पण ज्यावेळी ते बोलले पेरियार यांच्याविषयी टीकात्मक, मे बी त्यांनी असं ऑब्झर्व केलं होतं की आता मला राजकारणात यायचंय आणि माझ्या विरोधातल्या ज्या काही पार्टीज आहेत, द्रविड कळगम असेल, द्रविड मुन्नेत्र कळगम असेल किंवा AIDMK, ह्या सगळ्या पार्टीज आहेत ह्या पेरियारच्या विचारसरणीवर आहेत. मला दुसरं काहीतरी नवीन घेऊन आलं पाहिजे. आता ह्या सगळ्यांमध्ये कॉमन कोण आहे तर पेरियार आहे. मी जर डायरेक्ट मुळावरच घाव घातला आणि त्या पार्टीजच्या पॉलिसीज विषयी बोलण्याऐवजी मी पेरियार कसे हिंदू विरोधी होते किंवा अजून काय वगैरे वगैरे ह्या गोष्टी जर मी बोलल्या तर जास्तीत जास्त लोकांना मी थोडासा काहीतरी वेगळा वाटेन. या प्रकारे त्यांनी विचार करून ती टीका केली होती. पण लोकांनी ती ऍक्सेप्ट नाही केली. तुम्ही खूप मोठे हिरो आहात, आमच्यासाठी देव आहात वगैरे वगैरे, तुम्ही आम्हाला आवडता, पण ह्या माणसावर तुम्ही आक्षेप नाही घेऊ शकत किंवा ह्यांना विरोध नाही करू शकत. ही तमिळ जनतेची भावना आहे आणि ही विजय थालापतींनी कॅच केली. एक्झॅक्टली. विजय थालापतीचं मला आठवतंय त्याची पहिली सभा होती, त्यावेळेस विजय थालापती म्हणालेला की माझं जे काही पुढचं कार्य असेल त्याच्या बेसला पेरियार यांची विचारसरणीच असेल. बरोबर. आणि आता इम्प्लिमेंटेशन मध्ये पण बघतो, आता नुकतंच मुलींसाठी मोफत बस, स्पेशल बस चालू केली त्यांनी. बरोबर. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या पेरियार यांनी 1935लाच इरोड योजनेच्या अंतर्गत शिक्षण पद्धती कशी असावी हे लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या के कामराज यांनी पण
आणल्या. परत त्याच्यानंतर जे काही द्रविड पक्ष जे आले त्या सगळ्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. मिड डे मील असेल जे के कामराजांनी आणली ते 1935 पेरियार यांनी लिहून ठेवलेलं आहे. बाबा हे अशा पद्धतीने आपली शिक्षण व्यवस्था असावी. सो आज दक्षिण भारत शिक्षणात पुढे आहे आपल्यापेक्षा. केरळ तर 100% लिटरसी बरोबर. ह्या सगळ्यामध्ये मागे पेरियार आहेत. कुठेतरी असं म्हणता येईल का की अख्ख्या साऊथचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये पेरियार यांना डावलून चालणारच नाही. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपण एक मोठा सुपरस्टार घरी बसलेला बघितलं. बरोबर आहे. दीपक, मराठी झालं, इंग्लिश, हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, काय चाललंय? इंग्लिश मे बी जुलैमध्ये येत आहे. बरं. पेरियार हेच पुस्तक सेम टू सेम इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होत आहे. त्याच्या पुढच्या महिन्यात म्हणजे साधारण ऑगस्ट पर्यंत, म्हणजे 15 ऑगस्ट टार्गेट ठेवलेलं आहे. हिंदी पण येत आहे. हिंदीतून पण प्रचंड मागणी आहे बरोबर पुस्तकाला. मराठी ऍड बघून मेसेज केलेले की आम्हाला हिंदी कधी येत आहे किंवा हिंदी हवंय आम्हाला. तर विषय खरं अशा पद्धतीने मांडला गेला नाही. म्हणजे एकतर टीकात्मकच लिहिलं गेलंय किंवा ह्युअरमध्येच लिहिलं गेलंय. एक वेगळा तटस्थपणे की बाबा पेरियार यांची जो काही इतिहास घडला जसाच्या तसा तो असा कुणी म्हणजे एकाच याच्यात दोन्ही म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह ह्या गोष्टी कुणी मांडलेल्या नाहीयेत. ते आहे मे बी कदाचित ह्यामुळेच लोकांना ते आवडतंय. आणि खालच्या भाषा, साऊथच्या भाषा इंग्लिशमध्ये झालं की ते स्टेप बाय स्टेप तमिळ पाईपलाईन मध्ये आहे, कन्नड आहे, मल्याळम आहे. ह्या गोष्टी पुढच्या साधारण 1-2 वर्षांमध्ये ह्या होतीलच. बर. आता या सगळ्या गोष्टी होत आहेत. ओके, मगाशी आपण ऑफ द कॅमेरा चर्चा करत होतो त्यावेळेस तू मला एक किस्सा सांगितलास की तुला एक कट्टर तमिळ ब्राह्मण पुण्याच्या आसपास कुठेतरी भेटला. तो काय किस्सा होता? तो ब्राह्मण आहे हे मला त्यांनी शेवटी सांगितलं. बरं. आधी एकदम फ्रीली मी त्याच्याशी बोललो. त्यांनी पण बऱ्याचशा अशा काही गोष्टी म्हणजे ज्या म्हणजे पेरियार यांचा जो ब्राह्मण विरोध होता त्याच्याविषयी पण त्यांनी मला एकदम खुलेपणाने सांगितलं की कशा प्रकारे तो विरोध होता किंवा ब्राह्मणांच्या मनामध्ये पेरियार यांची काय इमेज आहे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सविस्तर सांगितल्या आणि शेवटी म्हटलं की आज दक्षिण भारतात ब्राह्मण आहेत किंवा ब्राह्मण सुधारलेत ह्याच्या मागे पेरियार आहेत. म्हणजे पेरियार यांचा सगळ्यात जास्त फायदा हा ब्राह्मणांनाच झालाय असं मी म्हणेन. असं तो मला बोलला. तो बोलला आणि तोपर्यंत त्यांनी मला सांगितलं नव्हतं की मी स्वतः ब्राह्मण आहे. त्यांनी ते अनुभवलंय की बाबा आपले आजोबा, आपले वडील आणि मी ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल घडत आलेले आहेत, वैचारिक बदल. की त्यांनी बरेचसे तो एका गोष्टीवर बोलला की व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे की प्रत्येकाला म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की बाबा तू ह्या समाजात जर येत नाही किंवा तू जानव परिधान नाही केलेलं तर तू मंदिराच्या रस्त्यावरून नाही गेलं पाहिजे. हे झालेलं आहे वायकोम सत्याग्रह वगैरे पेरियार यांनी ह्याच्या विरोधात केलं. ते जाण्याचा ज्यावेळी 1805 मध्ये प्रयत्न झाला त्यावेळी दलावाकुलम हत्याकांड वगैरे त्याच्याविषयी सविस्तर लिहिलंय मी याच्यामध्ये. म्हणजे तर रस्त्यावर चालण्याचं स्वातंत्र्य हे किंवा कुठल्याही म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा काय हे प्रत्येकाला असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी कुठली जात मॅटर नाही झाली पाहिजे वगैरे ह्या विचाराचा तोही होता. त्यांनी ते स्पष्ट मांडलं आणि शेवटी जाता जाता मला म्हटला की मी पण एक ब्राह्मणच आहे म्हटलं. मला एकदम म्हणजे विश्वास झाला अरे मी काही चुकीच तर ह्याच्या आधी बोलून गेलो नाही ना जे त्याच्या मनाला लागलं असेल किंवा काय वगैरे. पण एवढे फ्लेक्झिबल आहेत त्या ठिकाणी लोक ते लोक ऍक्सेप्ट करतात की बाबा काही गोष्टी चुकीच्या घडल्या आहेत आणि ते आता आपल्याला बदलायचे सुधारल्या पाहिजेत. मला एक विचारायचंय की पब्लिशरचा रोल किती होता या सगळ्या पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये? खरं मी तर म्हणेन अगदी हे पुस्तक लिहिण्यामध्ये सुद्धा पब्लिशरचा खूप मोठा रोल आहे. जे शरद तांबे मगाशी पण मी बोललो. मी अगदी खूप छोट्या छोट्या गोष्टी आता त्यांचं रावण नावाचं पुस्तक ते माहितीच आहे, बेस्ट सेलर पुस्तक आहे रावण राजा राक्षसांचा. रामायणाचा प्रचंड अभ्यास आणि पेरियार यांनी सच्ची रामायण लिहिलेलं आहे. ते सच्ची रामायण मी ऑलमोस्ट 4 ते 5 महिने लिहित होतो बरं काय. सच्ची रामायणावर त्यांचे जे काही विचार असतील किंवा ह्या चॅप्टरवर, कारण रामायण खोलात जाऊन आधी मला समजून घ्यायचं होतं. बरोबर. त्याच्यानंतर मग पेरियार त्याच्यावर काय बोलतायत किंवा काय लिहितायत वगैरे वगैरे. तर
प्रत्येक अगदी मला जर असं वाटलं की बाबा हे खरंच छापलं जाऊ शकतं का? हं. आता तुम्ही जर सच्चिरामायण वाचलं असेल तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्यात आपल्यालाही नाही पटत. म्हणजे हं. जरी तुम्ही धर्मनिरपेक्ष जरी असला तरी त्या लेव्हलवर देवावर टीका, रामावर टीका आपल्याला नाही सहन होत. बरं. हं. तर ह्याला मी कशा पद्धतीने घेतलं पाहिजे? ह्याच्याशी काय माझी त्यांच्याशी म्हणजे म्हणजे अगदी ह्याच्याच विषयी नाही, अगदी मगाशी मी बोललो ते ॲज अ पिंप म्हणून त्यांनी काम केलं होतं. हं. तर ती गोष्ट मी कशा पद्धतीने प्रेझेंट केली पाहिजे वगैरे. हं. ह्या सगळ्यामध्ये मला त्यांची खूप मोठी मला एक प्रकारे म्हणजे कॉन्फिडन्स जर कुठून आला असेल तर तो शरद तांदळे जे प्रकाशक आहेत ह्या पुस्तकाचे बरं. त्यांच्याकडून आलाय. पुस्तक जे आहे ते त्यांच्यामुळेच आहे. मी फक्त एक निमित्त आहे. त्यांनी पेन हातात घेतला. बरं. दीपक, मगाशी तू म्हणालास की देवाला पेरियार यांनी खूप विरोध केला. बरं. इंग्लिशमध्ये म्हणायचं तर ते एथिस्ट होते. हं. ओके. जस्ट मी गुगल केलं लार्जेस्ट एथिस्ट मुवमेंट, हं. त्यांचंच नाव आलं. बरोबर. तर ती काय भूमिका होती त्याच्या मागे? फक्त सर्वात मोठी नास्तिक चळवळ असं नाही, सर्वात आक्रमक नास्तिक चळवळ जरी म्हटलं तरी चालेल याच्यामध्ये. म्हणजे जसं आपण विचार करतो बाबा व्यक्ती स्वातंत्र्य, मला देव नाही म्हणायचा, तुम्हाला मानायचा आहे, तुम्ही म्हणू शकता. हा एक विचार आता सध्या म्हणजे की व्यक्ती स्वातंत्र्य म्हणूया आपण, की बाबा तुला नाही म्हणायचं तू नको मानू, माझ्या भावनांना हात घालू नको, हो. अशा प्रकारे. तर पेरियार त्यांची जी काही नास्तिक भूमिका होती ती सगळ्यांवर लादत होती. तर ती लादणं म्हणजे खूप आक्रमक होतं आणि लोकांना म्हणजे ते त्याचा त्रास पण पटत त्या काळी नव्हतं, त्रास होत नव्हता, पण ते दबंग होते त्यामुळे काही बोलू बोलू पण शकत नव्हते. बरोबर. पण ह्या त्यांच्या नास्तिक चळवळीचा खूप मोठा फायदा आपल्या इतिहासाला म्हणूया किंवा लोकांना झालाय असं म्हणूया किंवा त्याची काही ना काहीतरी उपयुक्तता आलेली त्या काळामध्ये. बरं. आणि हे स्वतः पेरियार यांनी याचं निरीक्षण नोंदवलेलं आहे 1973 साली, म्हणजे ज्यावेळी त्यांचे म्हणजे त्यांचं शेवटचंच वर्ष. एका सभेमध्ये ते असं बोलले होते, की देवाची स्थिती आता हास्यास्पद झालेली आहे. म्हणजे मी थोडक्यात जी काही नास्तिक चळवळ राबवली ती एका म्हणजे ती यशस्वी झालेली आहे किंवा मी देवाला हरवलंय ह्या प्रकारच्या ह्या ॲटिट्यूडमध्ये त्यांनी ते हे केलं होतं. आणि त्यांनी ह्याच्यानंतर ज्या काही गोष्टी मांडल्या, म्हणजे जे काही आकडेवारी मांडली त्या शॉकिंग आहेत. त्यांनी असं सांगितलं, इरोड शहराची लोकसंख्या ज्यावेळी 5,000 होती, त्यावेळी दरवर्षी कॉलराच्या साथीमध्ये जवळपास 1,500 लोक मरायचे. 5,000 लोकसंख्येमागे 1,500 लोक जायची. म्हणजे एक काळ होता ज्यावेळी म्हणजे ते सगळं घडत होतं. आणि तीच लोकसंख्या आता 15,000 आहे. तर तो आकडा एकदम नगण्य म्हणजे 500च्या आसपास आला. आता त्यावेळी काय होतं ते सांगतो. म्हणजे ज्यावेळी एखादी साथ यायची त्यावेळी म्हणजे आपल्याकडेही तेच होतं, म्हणजे अगदी साऊथलाच होतं वगैरे असं नाही. देवाच्या कोपामुळे ते होतं. एक देवी, त्या देवीच्या कोपामुळे हे होतं. अशा प्रकारचा एक समज होता लोकांमध्ये. आणि लोक साथ आली की देवीची विनवणी करायला जायचे. मग एक समारंभ आयोजित करायचा. मग कुठल्या तरी बाईच्या अंगात यायचं. मग ती म्हणायची, मला तुम्ही साडी देत नाही, चोळी देत नाही, बांगडी देत नाही. मग मी माझा सोडासा उगवते वगैरे वगैरे. मग सगळेजण त्याला प्रॉमिस करतात की आम्ही आता तुझी वेळच्या वेळेला ओटी भरेन, हे करेन, ते करेन. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी नॅचरली ते पूरस्थिती कमी यायची किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जे काही दूषित पाणी आहे ते चांगलं यायला लागायचं वगैरे वगैरे. ऑटोमॅटिकली ते कमी यायचं. सगळ्यांना असं वाटायचं की देवीचा खूप आता कमी झाला शमला वगैरे वगैरे. मग परत मग देवीची मिरवणूक वगैरे, मग जे काही देवीची पाठवणूक करायची ह्या गावावरून त्या गावावरून, मिरवणूक काढायची आणि वेशीच्या बाहेर कुठंतरी ती पाठवणूक करून द्यायची. अशा पद्धतीने एक हे चाललं होतं. आता ज्यावेळी आता हे जोपर्यंत कॉलरावर काही उपाय नव्हते किंवा आपलं मेडिकल सायन्स एवढं ॲडव्हान्स नव्हतं, त्यावेळी हे तुम्ही माना किंवा नाही, लोक मरायची ते मारणार. बरोबर. त्यावेळी ठीक होतं, एक मोरल सपोर्ट मिळत होता. आपण म्हणूया की बाबा देव ज्यावेळी त्याचा कोप ज्यावेळी शांत होईल त्यावेळी आपण सगळे ह्याच्यातून सुटू वगैरे वगैरे. पण ज्यावेळी मेडिकल सायन्स ॲडव्हान्स झालं, त्याच्यावर उपचार आले, डॉक्टरांना अक्षरशः पळून मारायचे ज्यावेळी ते जायचे. आणि हे औषधं घ्या किंवा ह्या गोळ्या घ्या, हे जंतूंमुळे होतं, देवीमुळे नाही वगैरे वगैरे. तर तुम्ही आमच्या देवीला असं का बोलता म्हणून ते व्हायचं. म्हणजे अगदी डॉक्टरांच्या समोर त्या बाईच्या अंगात यायचं आणि ते डॉक्टरांवर धावून जायची. अशा प्रकारच्या
घटना त्यावेळी घडलेल्या आहेत ह्या पेरियर यांनी स्वतः म्हणजे नोंदवलेल्या आहेत त्यांच्या बरोबर. लिखाणामध्ये वगैरे. तर ज्यावेळी नास्तिक चळवळ आली त्यावेळी लोकांना म्हणजे भले ते त्यांच्यावर लादलं कसंही, म्हणजे ते त्यांना पटलं किंवा उशिरा पटलं किंवा कसंही, पण देव नाही ह्या गोष्टीला ज्यावेळी लोकांचं एकमत व्हायला लागलं किंवा लोक ह्या गोष्टीला म्हणजे ऍक्सेप्ट करताय असं लोकांना दिसायला लागलं, त्यावेळेला त्याच्यानंतर एक सडन चेंज आला साऊथमध्ये की लोक अंगात येणं, जर देव नाही तर हिच्या अंगात कोण येतं, बरोबर, हा विचार यायला लागला. मग ते काहीतरी मेडिकल सायन्स आहे बाबा, त्यांनी गोळ्या खाल्ल्या तो बरा झाला, मी पण घेतो, मी पण बरा होईल वगैरे. आणि त्याच्यातून हा जो काही डेथ रेट आहे तो कमी होत गेला. हे त्या चळवळीचं यश आहे आपण म्हणू शकतो ह्यात. आणि ते पेरियार यांनी जिवंतपणे पाहिलं, हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर म्हणजे फार कमी लोकांना ही संधी मिळते की आपण जे काही चळवळी राबवल्यात त्याचा रिझल्ट. आणि ही आकडेवारी त्यांनी स्वतः त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणजे त्यांनी भाषणामध्ये मांडलेली, जी पुस्तकामध्ये नोंद आहे त्याची. दीपक, खूप चर्चा झाली तुझ्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल. कितीही चर्चा केली तरी ती कमीच आहे, मला माहिती आहे. पण आज आपण या दुसऱ्या पुस्तकाबद्दल इथे थांबूया आणि तुझ्या पहिल्या पुस्तकाकडे जाऊया, जिथून तुझा लेखन प्रवास चालू झाला. पिचकारी. म्हणजे पहिलंच वाक्य मी वाचलं की पिचकारी ही वर्षातनं फक्त 2दा वापरली जाते. काय आहे या पुस्तकामध्ये? पिचकारीचं जे कॅरेक्टर आहे त्यात गण्या नावाचं, ते पेरियारचंच लिटल व्हर्जन आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. विद्रोही. जे काही समाजात चाललंय ते बरोबर नाही चाललंय हे वाटणं आणि त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेणं किंवा काहीतरी विचार मांडणं वगैरे. थोडक्यात स्टोरी अशी आहे की आपण काय करतो, एखादं काहीतरी समाजात वाईट घडतंय, आपण पटकन कुणावर तरी बोट दाखवून मोकळे होतो. पिचकारीतला जो नायक आहे गण्या, तो याच्या पुढचा विचार करतो. तो तसा का वागतोय का, तर त्याला शिक्षण नाही किंवा त्याला ह्या गोष्टीचं नॉलेज नाही किंवा त्याच्या समोर फक्त एकच बाजू मांडली गेलेली आहे वगैरे वगैरे वगैरे. तर आणि तो म्हणतो मग दोष द्यायचा तर कुणाला, तर त्यात ज्या काही घटना घडत जातात, ज्या काही अडचणी येतात किंवा जे काही भांडणं होत असतील किंवा अजून जे काही होत असेल, त्या सगळ्याच्या तो मुळाशी जायला विचार करतो. हे कशामुळे झालं. आणि कुणाकडे तरी असं बोट न दाखवता तो म्हणतो हे माझ्या पिचकारीमुळेच झालं. जर मी पिचकारीचा हट्ट केला नसता तर असं झालं असतं, तसं झालं नसतं, असं झालं असतं, तसं झालं नसतं. असं करत करत तो त्या गोष्टीशी कनेक्ट करतो. शेवटी येतो कशावर, तर पिचकारीवर. की बाबा ह्याच्या मागे जर काय हे असेल तर माझा पिचकारीचा हट्ट किंवा पिचकारी ही ह्या सगळ्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. सगळी लोक चांगले आहेत, आपले दुश्मन पण चांगले आहेत. त्यांना माझे आई वडील वाईट म्हणतात ते वाईट नाहीतच आहेत. दीपक, 2 पुस्तकं झाली. ओके, घरच्यांनी वाचली का पुस्तकं? हा, माझी आई वाचते. काय प्रतिक्रिया काय होत्या ज्यावेळी पेरियार वाचायला घेतलं, काही पानं वाचली आणि त्याच्यानंतर ते म्हणजे असे एका वेगळ्याच नजरेनं माझ्याकडे बघायला लागली की हा नक्की आपल्या हातून जातोय का काय, हा गोडी उभारणं बंद करतोय का काय, अशा प्रकारची एक शंका यायला लागली तिला. ते मला म्हटले अरे कशाला एवढं, म्हणजे काय गरजेचं आहे म्हटलं, हे आहे हे चाललंय ते चांगलंय, आपल्या महाराष्ट्रात काही कमी आहेत का विचारवंत, कशाला ह्या पेरियारकडे गेला तो, किंवा एवढं टोकाच्या माणसाची भूमिका मांडण्याची काय गरज आहे तुला वगैरे वगैरे वगैरे. तिला मी माझ्या भाषेमध्ये, तिला समजेल अशा भाषामध्ये थोडंसं सांगितलं. म्हटलं तुला माहिती आहे का, हे विचारवंत जे आहेत सगळे, त्यांच्यामध्ये एक प्रकारे उत्क्रांती होत गेलेली आहे. जर आपण म्हणजे महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर ज्ञानेश्वरांपासून धर्माचं ज्ञान सगळ्यांसाठी असावं, धर्मामध्ये त्याच्या पुढची स्टेप काय असेल तर धर्मामध्ये जे वाईट आहे ते बाजूला काढून टाकलं पाहिजे, किंवा देव जर असेल तर तो सगळ्यांसाठी एकसारखा असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात कोणी देवाच्या जवळ जायचं, कोणी नाही जायचं वगैरे, तसं काही नाही, म्हणजे तुकोबांनी सांगितलं होतं. त्याच्याही पुढची स्टेप जाऊन बाबा जर हा धर्म जर आपल्याला जगण्याचे अधिकार देत नसेल तर धर्म बदलला पाहिजे, आंबेडकर म्हणूयात आपण. त्याच्या पुढची स्टेप काय, तर धर्माची माणसाला गरजच नाही, देव नाहीच आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या 2000-3000 वर्षांपूर्वी ज्या निर्मिल्या आहेत, त्यावेळी त्यांना माहिती नव्हतं बाबा की हे सगळं विश्व
विश्वाची रचना कशी झाली किंवा हे कसं कार्य करतं, हम्म. त्यावेळेच्या ह्या कन्सेप्ट आहेत. हम्म. हम्म. एखाद्या गोष्टीचं कारण देता येत नाही, कुणी केलं देवानी केलं. हम्म. तर त्या गोष्टी घेऊन पुढे जायचं का आता आपण? हम्म. आता विज्ञान आहे, आपल्याला प्रत्येक गोष्टीमागचं कारण, आता भूकंप जो झाला हो. कशामुळे झाला माहिती आहे, हम्म. किंवा पाऊस कसा पडतो आपल्याला माहिती आहे. जे काही आपले डिझास्टर्स वगैरे जे काय असतील ते त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण आहे. हे ग्रहण का लागतं रे आपल्याला माहिती आहे. हम्म. तर अशा वेळी आपण देवाला बाजूला सारून पुढे जाणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. मग तो देव नाकारणं ही त्याची हम्म. पुढची स्टेप आहे, बरं. जी पेरियर यांनी ती पायरी ओलांडली आहे. म्हणजे थोडक्यात आतापर्यंत जे विचारवंत झाले त्या उत्क्रांतीतला सगळ्यात शेवटची पायरी जी आहे ते पेरियर आहेत. हे मी आईला सांगितलं. तिला ते 100% पटलं असं नाही. माझ्या आईला पटलं नसतं, तुझ्या आईला पटलं का हे सगळं? नाही पटलं, बिलकुल नाही पटलं. कुठेतरी आपली पण श्रद्धा असायला पाहिजे. मग आपण लय वाहवत जातो किंवा आपल्यावर कोणाचं बंधन राहत नाही वगैरे वगैरे, ह्या विचाराची ती आहे. म्हणजे देव कशासाठी, तर देवाची भीती, देवाच्या भीतीने आपण काय वाईट काम करणार नाही वगैरे ह्याच्यासाठी. म्हणजे तिचंही बरोबर आहे तिच्यापर्यंत, म्हणजे जे काय तिला ज्ञान आहे किंवा तिने जे काही वाचलंय किंवा तिची समज. दीपक, पहिलं पुस्तक असं एकदम हलकं फुलकं, म्हणजे मला माहिती आहे ते तसंही एकदम हलकं फुलकं नाहीये, पण दुसऱ्या पुस्तकाच्या मानाने ते खूप हलकं फुलकं आहे. बरोबर आहे. तर पहिलं पुस्तक एकदम हलकं फुलकं आणि दुसरं पुस्तक एवढं जड, हा शिफ्ट कसा झाला तुझ्यामध्ये ऍज अ लेखक म्हणून? खरं वयात शिफ्ट झाला की तो शिफ्ट होतो. ऍक्च्युली हे पिचकारी जे माझं पहिलं पुस्तक आहे, ती सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी त्याचा जन्म झाला पिचकारीचा, त्यावेळी मी इयत्ता 9वीत होतो आणि ती एक छोटीशी कथा होती. बरं. नंतरच्या काळात जशी साहित्याची जाण यायला लागली, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ती फक्त एक कथेपुरती सीमित ठेवून नाही चालणार. त्याची एक कादंबरी होऊ शकते. आणि त्यालाच मी थोडंसं आणखी डीपमध्ये गेलो आणि त्याची कादंबरी झाली. बरं. आता ती कादंबरी झाली ती पण 10 वर्षापूर्वी, म्हणजे इथून मागं जर आपण गेलो तर 10 वर्षापूर्वी. म्हणजे त्यावेळेची माझी जी काही जाण होती साहित्याविषयी, जी काही माझी समज होती, त्यानुसार ते जन्माला आलं. बरं. त्यामुळे तो शिफ्ट असा म्हणजे अवघड नाही गेला, कारण मी वयाने पण मोठा होत होतो, वाचनाने थोडासा पुढे सरकत होतो, माझ्या उठण्या बसण्यातली लोक चेंज होत होती. त्यामुळे हा शिफ्ट असा सडन झाला वगैरे असं नाही. काळ घेतलाय खूप मोठा मध्ये. ओके. OTT वरती किंवा पिक्चर काही यायची शक्यता आहे का? मला ज्यांनी हे पुस्तक वाचलं त्या प्रत्येकाची एकच प्रतिक्रिया आली होती की ह्याच्यावर जर पिक्चर जर झाला तर तो खूप म्हणजे अगदी एंगेजिंग पण असेल, काहीतरी मेसेज देणारा असेल, एंटरटेनिंग असेल. काही चर्चा चालू आहे का तशी? मी नागराज मंजुळे सरांना पुस्तक दिलंय. बरं. बघूया आता, त्यांनी जर वाचलं, त्यांना क्लिक झालं तर भविष्यात होऊ शकतं. फॅन्टॅस्टिक. खूप वेळ झाला गप्पा मारतोय आपण, आज कुठेतरी या गप्पा थांबल्या पाहिजेत. बरोबर आहे. पण त्या थांबण्याच्या आधी माझा खूप आवडता प्रश्न, जसा पहिला प्रश्न माझा होता आवडता, तसाच हा प्रश्न पण आवडतोय. पिचकारी झालं, पेरियार झालं, पुढे काय येतंय? खरं मी अजून पेरियार म्हणून सुटलोच नाही. पेरियार मराठी झालं, आता पेरियार इंग्लिशमध्ये मी गुंतून होतो. पेरियार इंग्लिशची आता कम्प्लीट झालंय, प्रूफ रिडिंग वगैरे चालू आहे. आता पेरियार हिंदीमध्ये थोडासा गुंतून आहे आणि विषय खूप सारे आहेत जे मला करायचे आहेत आणि ते म्हणजे अगदी ह्या तोडीचे व्हावेत ह्या इच्छेसाठी मी आणखी थोडंसं डीपमध्ये जायचा प्रयत्न करतोय. आणखी ते चांगलं कसं होईल, जसं हे पेरियार, तिथून कुठं डाऊन नाही आलो पाहिजे आपण, तिथून पुढची स्टेप आपण गेलो पाहिजे, हे अनुषंगाने माझा अभ्यास चालू आहे अजून. तसं म्हणायला गेलं तर अजून फिक्स नाही की बाबा हाच विषय मी करेन किंवा काय. बरेचसे विषय असे सायमल्टेनियसली चालू पण आहेत ज्याच्यावर मी अभ्यास चालू आहे, काम चालू आहे. दीपक, मस्त गप्पा झाल्या, आलास, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे. तुमचे पण खूप खूप आभार. तुम्ही हे पुस्तक वाचलं, मला तुम्ही शब्द दिला होता सातारा साहित्य संमेलनामध्ये, आपण याच्यावर पॉडकास्ट घेणार आहोत. मी खरं तर वाट बघत होतो, मी पण बघत होतो कधी हे माझ्या गाळाला लागतील आणि फायनली तुमचा परवा फोन आला. मला खूप आनंद झाला त्यावेळी की मी तुम्हाला बोललो होतो की असं एक नियोजन आहे, पण मी ते बाजूला ठेवलं सगळं. नाही म्हटलं, हे खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट. आणि बरं काय सर, ह्या विषयाला कोणी म्हणजे लिखाणाला तर कोणी हात घातलेलाच नाही आतापर्यंत, म्हणजे मराठीमध्ये. पॉडकास्टसाठी जर तुम्ही ह्या विषयावर जर मला बोलवत असाल तर खूप, म्हणजे मराठी मूडचे सुद्धा खूप खूप आभार आहेत
की त्यांनी अशा विषयाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला की ज्याच्यावर लोक बोलायला सुद्धा घाबरतात. एक योद्धा, एक विचारवंत काय इतिहास घडवू शकतो, काय करू शकतो, हे दीपकनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे, समजून दिलेलं आहे. याच पद्धतीने नवीन नवीन लेखक असू देत, नवीन नवीन प्रकाशक असू देत, पुस्तका क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असू देत, ही आपल्याकडे येत असतात आणि आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारत असतो. आज इथेच थांबूया. परत एक नवीन व्यक्तिमत्व, त्याची कथा, माइट बी ते पुस्तक असेल, त्याच्या मागची कथा, हे परत नव्याने पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.